आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. तुम्ही एक माहोल तयार केला तुमच्या भाषणामध्ये, वातावरण कसं आहे? कारण राज्यात तुम्ही आंदोलन करता, मात्र जंतर मंतरवरचं आंदोलन. माझा जन्मच विद्यार्थी आंदोलनातनं झालाय. ही मला पोरं वाटत नाही, माझी भावंड वाटते, माझे सहकारी वाटतात. आणि ज्याच्यातनं मी निर्माण झालोय, जे मी करायचो लहानपणी ती पोरं करतात. त्यामुळे मला आपलेपण वाटतोय. मी काय कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी नेता होणार नाही. मला माझ्या स्फूर्तीत जातो. माय मेमरीज हॅव कम अलाइव्ह. ट्रेन पकडणं, लटकत जाणं, 100 पोरं बळी होऊन जाणं, राजाभाई टावरच्या युनिव्हर्सिटीच्या मुख्य केंद्रावर धडक देणं, हे सगळं मला आठवतं. आणि म्हणून मी उठून इथे आलो. वेगवेगळ्या राज्यातनं, अगदी पश्चिम बंगालमधनं, काश्मीरमधनं, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, सगळ्या राज्यातनं इथं मुलं आली आहेत. मात्र अजूनही सरकार त्यांच्या मागण्यांकडे वाकेल असं अजिबात मला वाटत नाही. पण तुम्ही हे करत राहिलात तर या सरकारला 2 पावलं मागे जावं लागेल. तुमची एकता आणि तुमच्यातला धीटपणा किती दिवस टिकतोय याच्यावर सगळं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ट्विट करत म्हटलं की फास्ट ट्रॅकवर केस चालेल आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा दिली जाईल. माझ्या पोराचा जीव गेला हो, जीव. तू कोण परत आणून देणार आहे का? ती माता, एक आई इथे रडत बसली होती की माझ्या पोराने आत्महत्या केली. तिच्या पोरं का आणणारच का परत? कोण आहेत पेपर फोडणारे? कोण आहेत ते पुण्यात पकडले गेलेले प्राध्यापक? तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय हो, जीवाशी. एक इथे बाप रडत बसलेला दाखवलाय की मी 5 लाख कर्जाने घेतले आणि माझी शेती विकली. आणि आता माझा पोरगा मला विचारतो, पिताजी मैं जान दे दूं, पिताजी मैं जान दे दूं. त्या बापाला काय वाटत असेल? हे फक्त या इथपर्यंत जाऊ नका. या जोखमा खोलवर आहेत, खोलवर. खूप दिवस चालेल असं वाटतंय आंदोलन. हे बघा, यांनी परत जर लाठीमार फिटीमार केला आणि ते क्लीनअप वॉशअप काहीतरी करायचा प्रयत्न केला तर हे इतक्या वाईट पद्धतीने पसरेल की मात्र आवरता येणं कठीण. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आंदोलन करतायत. त्यांनी सगळ्या पक्षांना, विरोधी पक्षांना सुद्धा सांगितले की तुम्ही पण एकत्र यावं. आणि असं आहे की सगळेजण एकत्र येणार. प्रश्न तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या मनाचा आहे. आज ते लढत आहेत. साहजिक आहे, माझा हात असा फिरणारच ना. बाळा बाळा बाळा. मुख्यमंत्री म्हणतात फेसलेस आंदोलन आहे. ठीक आहे ना, कुठल्याही आंदोलनाला फेस नसतो. ज्याला इतिहास माहिती आहे. 73 आणि 75ला फेसच नव्हता. इंदिरा गांधींसारखा मोठा फेस असताना फेस कोण आणणार? पण एक फेस आला आणि त्यांनी फेसच आणला. त्या फेसचं नाव होतं जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण का फेस नव्हते तेव्हा ते विस्मृतीत गेलेले गांधीवादी होते. पण आणलं ना त्यांनी फेस. फेसलेस काय नसतो कुठला आंदोलन. तुम्ही अभिजित दीपकेशी चर्चा केली. सरकार अजून चर्चेला तयार आहे, मात्र त्यांच्या पण 3 मागण्या आहेत. असं आहे, हे तर निगोशिएशन इज अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स. हे निगोशिएशन आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेव्हा होतच राहतं. शरद पवारांनी सुद्धा पंतप्रधानांची काल भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या स्वतःच्या हाताने टाईप केलेल्या, सही केलेल्या मोदींकडे दिलेल्या आहेत. तुमचं म्हणे की शेतकरी आंदोलनासोबत, शेतकऱ्यांच्या मागण्यांसोबत मागण्यांसोबत अभिजित दीपकेच्याही मागण्या त्यांनी दिलेल्या. आणि अभिजित दीपकेला सांगून गेले की मी त्या मोदींना सकाळी भेटतो, तुझ्या सगळ्या मागण्या त्यांच्याकडे देतो. त्यामुळे हे होते जितेंद्र आव्हाड. त्यांनी विस्तृतपणे प्रतिक्रिया दिली आणि या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले. आणि आपण बघतोय महाराष्ट्रातले विविध नेते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहत आहेत आणि इथे येऊन जंतर मंतर येऊन भाषण, त्यासोबतच त्यांचा पाठिंबा, म्हणजे नेत्यांचा पाठिंबा, पक्षाचा पाठिंबा या सगळ्या विद्यार्थ्यांना. कॅमेरामॅन अरुण वर्गसह मी वेदांत, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.